नमस्कार मित्रांनो, तुम्ही केलेल्या मागणीनुसार आज आपण तुमच्यासाठी भारताचा प्राचीन इतिहास या विषयावर आधारित महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. दिलेले पॉईंट्स तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. अलीकडे ज्या एक्झाम होत आहे TCS IBPS मार्फत, त्यामध्ये यावरती बऱ्याच प्रमाणात प्रश्न विचारले जात आहे. तर आज आपण हेच लेक्चर इथे कंप्लीट करणार आहे. आणखी तुम्हाला जर कोणता पॉईंट वाटला की सर ह्या लेक्चरवर तुम्ही एखादं लेक्चर घ्या, एखाद्या पॉईंटवर लेक्चर घ्या, तर नक्की मला तसं सुचवा. हे पॉईंट्स हेच तुम्ही कमेंट्समध्ये मला मागं म्हटलं होतं की सर प्राचीन इतिहासावर आधारित प्रश्न घ्या. त्यामुळे एका स्टुडंटने केलेल्या विनंतीला मान देऊन आपण हे आजचं लेक्चर कवर करत आहे. चला तर मग स्टार्ट करूया आणि याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे मित्रांनो. तर पहिला पॉईंट काय दिलेला आहे, इतिहासाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते. असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं आहे आपल्याला हेरोडोटस. तर हेरोडोटस यांना इतिहासाचे जनक म्हणून ओळखलं जाते. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकावर पण बऱ्याचदा प्रश्न आलेले आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे हिस्टोरिका. सहज हे तुमच्या इथे लक्षात राहू शकते. पुढचा प्रश्न कोणता आहे बघा, की अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला होता. अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्य म्हणजेच विष्णुगुप्त यांनी लिहिलेला होता. ठीक. मुद्रा राक्षक हे प्रसिद्ध जे ग्रंथ आहे, हा ग्रंथ लिहिला होता विशाखा दत्त यांनी. द हर्षचरित्र कोण लिहिलं होतं, तर हे लिहिलं होतं बाणाभट्ट यांनी. मॅगथेनिस नावाचा जो एक सेल्युटर निकटचा दूत होता, इंडिका हा ग्रंथ मॅगथेनिस नावाच्या व्यक्तीनं लिहिलेला होता. तो चंद्रगुप्त दुसरा यांच्या काळामध्ये होता. हा पण पॉईंट परीक्षेमध्ये विचारलेला आहे मित्रांनो. आणि एक हेंगसॅन नावाचा जो चीनी प्रवासी होता, हा हर्षवर्धनच्या काळात आला होता. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. हे सर्व पॉईंट्स तुम्ही इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, एक फायन नावाचा चीनी प्रवासी होता. ओके, हा कोणत्या राज्याच्या काळात आला होता, नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. हेनसॅंग म्हटलं तर हर्षवर्धन, फायन कोणाच्या काळामध्ये आला होता ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. काय काय बघितलं मग आपण, अर्थशास्त्र चाणक्यानं लिहिलं, मुद्रा राक्षस विशाखा दत्त यांनी लिहिलं, द हर्षचरित्र बाणाभट्ट यांनी लिहिलं. काय काय शिकलो मग आपण, अर्थशास्त्र चाणक्य यांनी लिहिलं, मुद्रा राक्षक जे आहे हे विशाखा दत्त यांनी लिहिलं, द हर्षचरित्र बाणाभट्ट यांनी लिहिलं, इंडिका मॅगथेनिसनं लिहिला आणि हेंगसन कोणाच्या काळात आला होता, तर हर्षवर्धन या राजाच्या काळामध्ये आलेला होता. ठीक आहे, तर हे पॉईंट तुम्ही लिहून पण घ्या. त्यानंतर बघा, हडप्पा संस्कृतीचा शोध 1921 मध्ये लागलेला होता. आता हा शोध कोणी लावलेला होता, तर हा शोध लावला होता दयाराम साहनी यांनी. ओके, हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. विचारला जाऊ शकते कोणत्या वर्षी लावला किंवा मग कोणी लावला. तर या पद्धतीनं दोन प्रश्न याच्यावरती बनवू शकतात, की हडप्पा संस्कृतीचा शोध 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी लावला आणि लगेच दुसऱ्या वर्षी 1922 मध्ये मोहनजोदडो या संस्कृतीचा शोध राखलदास बॅनर्जी यांनी लावलेला होता. हे दोन्ही पॉईंट आणि दोन्ही वर्ष तुम्ही इथे लक्षात घ्या. यावरती डेफिनेटली परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे 1922 म्हणजेच 2022 मध्ये लक्षात घ्या 100 वर्ष पूर्ण झाले मोहनजोदडो या संस्कृतीच्या शोधाला. ठीक आहे, 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट, सर्वात जुना वेद कोणता आहे, तर सर्वात जुना वेद हा ऋग्वेद आहे. हे तुम्हा सर्वांना माहीत असेल आणि याच ऋग्वेदामध्ये आर्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग वेदाचे एकूण प्रकार किती, असा प्रश्न जर विचारला तर वेदांचे एकूण प्रकार पडतात 4. मग कोणते आहे ते 4 प्रकार, याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर सर्वात जुना वेद हा ऋग्वेद आहे. मग आता मित्रांनो एक पॉईंट लक्षात घ्या, की सामवेदामध्ये संगीत विषयक माहिती दिलेली आहे. आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल की बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहे पेपरमध्ये, की संगीतासंबंधित जी माहिती आहे ते कोणत्या वेदामध्ये दिलं आहे, सामवेदामध्ये. लक्षात ठेवा. त्यानंतर यजुर्वेदामध्ये कर्मकांड याबद्दल माहिती सांगितलेली आहे. तर अथर्ववेदामध्ये जादूटोणाविषयक माहिती तसेच आयुर्वेदासंबंधित माहिती आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, या पद्धतीने हे पाठ करून घ्या, पॉईंट्स काढून घ्या, तुम्हाला उपयोगी ठरतील. आता परीक्षेत प्रश्न विचारला आहे की जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते, तर ऑब्वियसली ऋषभदेव होते. आणि 23वे तीर्थकार होते पार्श्वनाथ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24वे तीर्थकार होते भगवान वर्धमान महावीर. ओके, हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो. त्यानंतर पुढे बघा, पुढचा पॉईंट कोणता आहे, की जैन धर्माची भाषा कोणती होती, यावरती प्रश्न विचारलेला आहे. जैन धर्माची भाषा हे प्राकृत आहे. तर बौद्ध धर्मासंबंधित भाषा कोणती आहे, तर ती आहे पाली. ओके, यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. आपण तेच पॉईंट कव्हर केलेले आहे जे एक्झाममध्ये येतील. त्यानंतर बघा, जैन धर्माची भाषा प्राकृत आहे आणि जैन धर्माचे 2 भाग पडतात. लक्षात घ्या, एक आहे श्वेतांबर आणि एक आहे दिगांबर. ओके, हा पण पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. आता बौद्ध धर्माविषयी माहिती बघा.
गौतम बुद्ध हे शाक्य वंशासंबंधित होते. लक्षात घ्या, इथं शाक्य वंशासंबंधित हा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर त्यांचा जन्म लुंबिनी नेपाळ या ठिकाणी झाला होता. ओके, सो लुंबिनी हे ठिकाण आता सध्या नेपाळमध्ये आहे. त्यानंतर त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ असे होते. त्यांना ज्ञानप्राप्ती जी झाली होती ती बोधगया या ठिकाणी झाली होती. लक्षात असू द्या, इथे एक नदी आहे लीलांजन नदी. त्यानंतर पहिला उपदेश त्यांनी कुठे दिला होता असा प्रश्न जर आला तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला सारनाथ. महापरिनिर्वाण कुठं झालं लक्षात घ्या, तर ते कुशीनगर या ठिकाणी झालेले होते. ओके, सो हे सगळे की पॉईंट्स आहे, हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर गौतम बुद्धांच्या संबंधित काही घटना आणि प्रतीकं मानल्या जातात. जसं बघा, त्यांचा जन्म हा कमळ हे प्रतीक मानलं जाते, गृहत्याग घोडा मानला जातो, ज्ञानप्राप्ती पिपळ मानलं जाते आणि मृत्यूचा जो प्रतीक आहे तो आहे स्तूप. तर जोड्या लावणीमध्ये आलं तर थोडंसं हे लक्षात ठेवा, कारण यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर बौद्ध धर्मासंबंधित जी भाषा आहे स्टुडंट ती आहे पाली. ओके, सो हा पण लक्षात घ्या. जैन धर्म म्हटलं तर प्राकृत. आता बऱ्याचदा पेपरमध्ये एक प्रश्न विचारला जातो तो महाजनपदासंबंधित. तर एकूण महाजनपदे किती आहे पहिले हे एक रफली तुम्ही लक्षात घ्या, ते आहे 16. आणि मग पेपरमध्ये काय येते की महाजनपद दिलं जाते आणि त्याची राजधानी विचारलं जाते. तर मग आपल्याला हे पाठ करणं आवश्यक ठरते. काशीची राजधानी होती वाराणसी, कोशलची होती श्रावस्ती, अंगची होती चंपा, पांचालची आहे ऐच्छत्र कांपिल्य, मत्स्य आहे विराटनगर, शूरसेनची होती मथुरा, अश्मक लक्षात घ्या पैठाण, प्रतिष्ठान किंवा पोतन, ज्याला आपण चेदी, शक्तिमती, वत्स्य, कौशांबी. ठीक आहे, आणि हा जो अश्मक आहे मित्रांनो हा आपल्या महाराष्ट्रामध्ये येते. ओके, सो प्रतिष्ठान पैठणवरून तुमच्या लक्षात येत असेल. त्यानंतर चेदी म्हटलं तर शक्तिमती, वत्स्य कौशांबी, कुरुची राजधानी होती इंद्रप्रस्थ, अवंतीची राजधानी होती उज्जैन. ओके, पाठ करा. त्यानंतर गांधारची राजधानी होती तक्षशिला, कंबोजची होती हाटकराजपूर, वज्जी वैशाली, मल्ल कुशीनगर किंवा पावा आणि मगधची राजधानी होती राजगृह. यावरती भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहे. ओके, तुम्ही एक वेळा ते व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे तुमच्या टोटली ते लक्षातच येऊन जाते. ओके, काशी वाराणसी, कोशल श्रावस्ती, अंगचंपा, पांचाल ऐच्छत्र कांपिल्य, मत्स्य विराटनगर, शूरसेन मथुरा, अश्मक पैठाण प्रतिष्ठान पोतन हा महाराष्ट्रातला भाग झाला. चेदी शक्तिमती, वत्स्य कौशांबी, कुरु इंद्रप्रस्थ, अवंती उज्जैन, गांधार तक्षशिला, कंबोज हाटकराजपूर, वज्जी वैशाली, मल्ल कुशीनगर पावा आणि मगध आहे राजगृह. तर हे व्यवस्थित पाठ करा कारण यावरती प्रश्न येणे आहे आपल्याला. त्यानंतर कलिंग युद्ध कोणत्या राज्यासंबंधित आहे तर ओडिशा. ओके, असं म्हटलं जाते की सम्राट अशोकांमध्ये जे परिवर्तन झालं होतं ते कलिंग युद्धामुळेच झालेलं होतं. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या. आता मित्रांनो, बौद्ध परिषदा, प्रमुख 4 बौद्ध परिषदा आहे हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. तर त्यामध्ये आपण बघूया की पहिली बौद्ध परिषद कुठे भरली होती तर राजगृह, दुसरी बौद्ध परिषद विचारली तर वैशाली या ठिकाणी, तिसरी बौद्ध परिषद पाटलीपुत्र या ठिकाणी भरली होती, तर चौथी बौद्ध परिषद कुंडलवन काश्मीर या ठिकाणी भरली होती. सो ॲज इट इज तुम्हाला हे ठिकाणं इथे पाठ ठेवायचे आहे. आणखी एक विचारला जाणारा प्रश्न कोणता बघा, पहिल्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष कोण होते महाकच्छप, दुसऱ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष होते सब्बाकामी, तिसऱ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष होते मोगलीपुत्त तिस्सा आणि चौथ्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष होते वसुमित्र अश्वघोष. आता आणखी एक पॉईंट आहे जो परीक्षेमध्ये विचारला जातो की पहिली बौद्ध परिषद कोणत्या राजाच्या काळात झाली होती तर ते राजे होते अजातशत्रू. लक्षात ठेवा, कोणाच्या काळात झाली तर अजाच्या काळात झाली असं विचारलं तर अजातशत्रू, परंतु अध्यक्ष कोण होते तर महाकच्छप. द्वितीय बौद्ध परिषद काला अशोक या राजाच्या काळात झाली होती. तिसरी बौद्ध परिषद ही सम्राट अशोकाच्या काळात झाली होती. हा महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी, सम्राट अशोक. आणि चौथी बौद्ध परिषद हे कनिष्क राजाच्या काळामध्ये झाली होती. ओके, सो क लक्षात ठेवू शकता, कुंडलवन कनिष्क. तर या पद्धतीने हे पॉईंट तुम्ही पाठ ठेवा. तुमच्या परीनं जे तुम्हाला पाठ ठेवता येतील मित्रांनो ते पाठ ठेवा. मी तुम्हाला महत्त्वाचे की पॉईंट्स इथे काढून दिलेले आहे या लेक्चरमध्ये. सम्राट अशोक हे बिंबिसार यांचा मुलगा होता. त्यानंतर काश्मीरमध्ये श्रीनगरची स्थापना त्यांनी केली होती. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, साची स्तूप निर्माण केला होता आणि बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा महेंद्र व मुलगी संगमित्रा यांना त्यांनी श्रीलंकेला पाठवले होते. तर यावरती पण प्रश्न आलेले आहे. त्यानंतर शेवटचे मुद्दे बघा आणखी, सातवाहन घराण्याचा संस्थापक सिमुक, वाकाटक घराण्याचा संस्थापक विंध्यशक्ती, स आणि व असं लक्षात ठेवा. त्यानंतर कुशाण घराण्यातील महत्त्वपूर्ण शासक विचारला तर उत्तर आहे कनिष्क, ज्याच्या काळात चौथी बौद्ध परिषद पार पडलेली होती. ठीक आहे, तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. आणि गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त याला मानलं जाते, मात्र वास्तविक संस्थापक चंद्रगुप्त प्रथम होते, हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि भारताचा नेपोलियन म्हणून कोणाला ओळखलं जाते तर समुद्रगुप्त यांना ओळखलं
जाते. तर मित्रांनो, हे होते प्राचीन भारताच्या मधील काही महत्त्वाचे मुद्दे. आता तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पुढचं लेक्चर कोणत्या मुद्द्यावर पाहिजे, कोणत्या पॉईंट्सवर पाहिजे. लवकरच मी ते घेऊन येईल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना शेअर करा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.